दादर आणि इथली वाईब एकच नंबर. म्हणजे गणपतीमध्ये या किंवा दिवाळीमध्ये या, तुम्हाला इकडे भरपूर पब्लिक आणि पब्लिकचा उत्साह बघायला मिळेल. त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. नमस्कार, सुस्वागतम. तर तुम्हाला समजलं असेल की आपण जाणार आहोत दादर मार्केटमध्ये. बट तत्पूर्वी सकाळ सकाळ चहा नाश्ता करून मी निघाले बैठकीला जाण्यासाठी मम्मीसोबत. तिथून आल्यानंतर पटापट पुन्हा ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर लागले जेवणासाठी. आता येतानाच फिश वगैरे घेऊन आले होते, त्याच्यामुळे पहिले डाळीचं वगैरे प्रिपरेशन केलं आणि नंतर बोंबील मॅरिनेट आणि मांदेली मॅरिनेट करून घेतली. मांदेली ना फक्त 51 रुपयाची आणलं तरी पण सफिशियंट होतात. म्हणजे मांदेली मम्मीला जास्त खूप आवडतात, पण टेस्टी पण होतात फ्राय करून. सो माझा हात एकदम झणझण करायला लागला. म्हणजे भाईसाब विचारूच नका. तोच हात स्वच्छ धुवून मग मी बसले जेवण करण्यासाठी. आवडीचं मनसोक्त जेवण करून झाल्यानंतर मी दुपारच्या नंतर निघते दादरला जाण्यासाठी. आणि भाईसाब गोल्डन आवर आणि सोबत चाफा आणि मोगऱ्याचा सुगंध, हा जी वाईब आहे ना भन्नाट. आता स्वतःला स्वतःशी निरखून झाल्यानंतर म्हणजे आपल्या गर्ल्स लोकांकडे आहे ना हे टॅलेंट मात्र खूप आहे की स्वतःला स्वतःचं निरखायचं आणि मस्त मनातल्या मनात हसत बसायचं. असो ते इम्पॉर्टंट नाही आहे. दादरमध्ये गर्दी बघा, तुफान गर्दी भाईसाब, पाय ठेवायला पण जागा नाही आहे. आणि आता इथून मी पुढे जाऊ कशी ना, हा मला प्रश्नचिन्ह पडला होता. आता ते सॉन्ग आठवलं, दिल पे पत्थर रखे मैंने डॅश डॅश डॅश. हा जो मन धीट करून मी आली तर खरं, पण जी वाईब होती ना ती नेक्स्ट लेवल होती. म्हणजे भरपूर साऱ्या नवनवीन गोष्टी मला पाहायला मिळाल्या. आणि हो, संपूर्ण मोठा व्लॉग युट्यूबवरती पोस्ट केलेला आहे. तुम्हाला स्टोरीमध्ये लिंक मिळून जाईल आणि बायोमध्ये सुद्धा लिंक दिलेलीच आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला हे कंदील आहे ना खूप जास्त आवडलं. महाराजांचं सुद्धा आणि शुभ दीपावलीचं सुद्धा. सगळीकडे मस्त वातावरण वाटतंय, मजा येते. मला मजा आहे. हा, आता मजा येणं तर ऑब्व्हियस आहे, कारण कलरफुल गोष्टी सोबत रंगीबिरंगी कपडे म्हणजे गर्ल्सला अजून काय हवं. आणि सोबत हे मला दिसलेले हँडमेड कंदील, म्हणजे हे कंदील आहेत ना आपल्या अगदी जवळचे आहेत. म्हणजे लहानपणाची आठवण येऊन जाते. थोडासा ज्यूस वगैरे घेतला, त्याच्यानंतर पुन्हा एक्सप्लोरला सुरुवात केली. यु नो वॉट गाईज, मी आहे ना इतके वर्ष अजिबात फटाके फोडले नाही आहेत. म्हणजे मला ना लवंगी बार सुद्धा फोडायला भीती वाटते. हा, थोडंसं वियर्ड वाटेल, पण हे मी अशीच आहे. बघूया, चक्र सुरसुरीवर काम चालू आहे यावर्षी सुद्धा. आजची इव्हिनिंग माझ्यासाठी तर एकदम मस्त सुगंधी आणि बेस्ट ठरली. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.